हीच ती जागा जिथे स्वराज्याचा जन्म झाला. स्वराज्य असं म्हटलं की प्रत्येकाला आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास. पण या स्वराज्याची सुरुवात नेमकी कुठून झाली आणि कशा प्रकारे महाराजांनी त्यांचं मराठा साम्राज्य उभं केलं, हे स्वराज्य घडवलं, त्यात आपण पाहणार आहोत. स्वराज्याची सुरुवात ज्या ठिकाणाहून झाली, स्वराज्याचा शपथविधी ज्या ठिकाणी झाला, ते इथलं रायरेश्वर पठार आज आपण अनुभवणार आहोत. जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज घेऊन आले तुम्हाला रायरेश्वर पठाराची सफर करायला. संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळे गारव्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला रायरेश्वर पठार पूर्ण फिरायचं आहे. सोबतच इथली रत्नांगाची माती पाहायची आणि ज्या ठिकाणी महाराजांनी शपथविधी घेतला होता, जिथे महादेवाला रक्ताचा अभिषेक केला होता, ते ठिकाण, ते मंदिर आपल्याला पाहायचं या व्हिडिओच्या माध्यमातून. तर चला जराही वेळ न घालता सुरुवात करूया आपल्या आजच्या ऐतिहासिक अशा व्हिडिओला. रायरेश्वर पठार हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वसलेले हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. पठारावर जाण्यासाठी सुरुवातीलाच हा असा पायरी मार्ग आहे, त्यामुळे ट्रेक असा नाही इथे. एक 5 मिनिटाचा सीडी मार्ग संपला की आपण येऊन पोहोचतो या रायरेश्वर पठाराच्या एका अशा भागावरती जिथून आपल्याला कोणताच ट्रेक नाहीये, फक्त सरळ आपल्याला चालत जायचंय आणि इथून आपल्याला थेट आता मंदिरापाशी जायचंय. आणि आजच्या आपल्या ट्रेक मध्ये एक स्पेशल गाईड भेटलाय मला, कारण बऱ्याच वेळा आपला सिंगल ट्रेक होतो, पण यावेळी आज दिवसभर आमची सातारा भटकंती चालू होती. संपूर्ण सातारा वाई आम्ही पालथं घातलंय फिरून, आणि त्या साताराकडे कसं जायचं, कोणत्या ठिकाणी थांबायचं, कोणते काय पॉईंट आहे, ते सगळं दाखवण्यासाठी एक ठाण्यावरून आपल्याला नवीन फ्रेंड जॉईन झालाय. त्याचं नाव अक्षय आहे आणि या नंतरच्या बऱ्याचशा आपल्या व्हिडिओमध्ये तो आपल्याला दिसणार आहे. ही आपण पाहत असलेली सुंदर पायवाट आत्ताच किती छान दिसते. मग ज्यावेळी या वाटेच्या आजूबाजूला रंगबिरंगी फुलं येत असतील, त्यावेळी इथलं वातावरण, इथलं सौंदर्य किती निसर्गरम्य असेल याची साधी कल्पना केली तरी वेगळंच समाधान मिळतं. ही सुंदर पायवाट गेली की जंगलाचा लागणारा हा छोटा भाग आपण पार करत पोहोचतो एका खास जागेवर. आता खास यासाठी, कारण हे एकमेव पाण्याचे स्रोत इथल्या लोकांसाठी आहे, जिथे गायमुखातून 12ही महिने पाणी येत असतं. हेच पिण्याच्या पाण्याचं साधन आहे.
बघायचं मी इथूनच त्याचं पाणी प्यायला. पाणी उन्हाळ्यात पण असतं ना पूर्ण पाणी हे, वरती दुसऱ्या पाण्याचं हे नाहीये त्याच्यावरच. त्या घरांच्या मागून जाणारी वाट आपल्याला 7 रंगाच्या मातीकडे घेऊन जाते. आपण मंदिरात न जाता आधी इथे चाललोय, त्याचं कारण अंधार पडत आला आहे आणि अंधार पडण्याआधी आपल्याला 7 रंगाची माती शोधायची आहे. येताना आपण जी घरं पाहिलीत ही सगळी माणसं म्हणजे कोण, तर पुजारी जंगमांची वंशावळ. शिवकाळामध्ये रायरेश्वराची पूजा करण्यासाठी जे पुजारी जंगम ठेवले होते त्यांचे हे सारे वंशज. मंदिराकडे न जाता आम्ही सरळ 7 रंगाच्या मातीच्या दिशेने आलो, कारण आम्ही मुळातच ट्रेक संध्याकाळी 6ला चालू केला होता. आत्ता 5:30-6ला केलाच झालो आणि आता 6:30 वाजलेत. आता आम्हाला इथे माती शोधून खाली जाऊन पुन्हा मंदिराचा पूर्ण व्ह्यू मंदिर कॅप्चर करून मग गड उतार व्हायचे. इथे बघा तुम्हाला बोर्ड दिसतोय 7 रंगाच्या मातीकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे अजूनही हा मार्गच आहे, आपण मातीपर्यंत पोहोचलो नाही. आणि आता जर तुम्ही बघाल ना तर आजूबाजूला बघा सगळं तुम्हाला जवळ दिसतंय, कारण डोंगरामध्ये वणवा गेलाय. या आधी इकडे आजूबाजूच्या डोंगरामध्ये वणवा गेला होता आणि आजही आपल्याला इथे बघायला मिळतोय. चला आता वेळ न घालता आपण सरळ 7 रंगाच्या मातीकडे जाऊयात. एनर्जी डाऊन. एनर्जी डाऊन. आणि हा सूर्य मावळायच्या आधी आम्हाला माती शोधून पुन्हा खाली जायचंय. ऍक्च्युली दिवसभर आम्ही सातारा भटकलोय. छान बऱ्यापैकी तीर्थक्षेत्र साताऱ्याची आम्ही केली आहे आणि संध्याकाळी निवांत गारव्याचा ट्रेक म्हणून हा रायरेश्वर पठार निवडलाय, कारण केंजरगडाला पायथ्याला आमचं आज स्टेचा प्लॅनिंग आहे. सो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये केंजरगड पाहायला मिळणारच आहे. आता ह्या लागलेल्या वणव्यामध्ये आपल्याला 7 रंगाची माती मिळते का ते बघायचंय. सगळ्यात मोठा टास्क तर तो आहे की वणव्यामधून आपल्याला 7 रंगाची माती काढायची. आत्ता फायनली मी त्या 7 रंगाच्या मातीच्या पठारावर पोहोचले आहे. या संपूर्ण पठारातून मला 7 रंगाची माती शोधायची आहे. चला मग.
1 2 3 4 5 6 आणि 7 अशी पूर्ण 7 रंगाची माती आपल्याला तिथे पाहायला मिळाली. मिक्स अशी माती एकाच ठिकाणी पाहायला मिळणं म्हणजे एक वेगळाच आनंद. इथून आता आपण सरळ रायरेश्वराच्या मंदिरात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 मध्ये ज्या मंदिरात आपल्या मावळ्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ते हे रायरेश्वराचे मंदिर. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी महाराजांनी परकीय गुलामी झुगारून स्वतंत्र राज्याची निर्मिती, रयतेचे रक्षण आणि श्रींची इच्छा पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली. माझं नाव शंकर जंगम. इथं 60 ते 70 कुटुंब आहे. मग महाराज प्रतिज्ञा घ्यायला आले त्याच्या अगोदर त्यांच्या वडिलांनी शहाजी राजांनी कर्नाटकमध्ये एक शिवा नावाचा जंगम पूजेसाठी इथं आणलं होतं. मी फॅमिली त्यांचे आम्ही वंशज आहे. आमची 13वी 14वी पिढी आहे. हो, पाळीपाळीमध्ये सर्व जे कुटुंब आहे त्यांना पाळीपाळीने पूजा असते. प्रत्येकाला वंश आहे आम्ही सगळी जंगम शिवाय ते कोणच राहतो. ते सर्व लोकांना पाळीपाळीने कोणाला 10 दिवस, कोणाला 15 दिवस, कोणाला 5 दिवस, कोणाला 8 दिवस, कोणाला महिना अशी वाटलेली. ती पाळीपाळीनं पूर्ण 2 टाइम पूजा असते, सकाळी संध्याकाळी. तेच की महाराजांनी इथं प्रतिज्ञा घेतली. खरी सुरुवात इथून हो, इथून झाली. अचानक ठरलेल्या या रायरेश्वराच्या प्लॅन मध्ये आपण रायरेश्वर संपूर्ण पाहिला. पण रायरेश्वर आत्ता पाहण्यासोबतच पावसाळी दिवसांमधून कसा दिसेल हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. म्हणजे येणाऱ्या पावसाच्या दिवसांमधूनही आपण रायरेश्वराची एक झलक नक्कीच पाहू. भेटू लवकरच. जय शिवराय.